नवी मुंबई के कामोठे इलाके में चल रहे अवैध निर्माण के खिलाफ आज शिवशाही सेना ने जोरदार जन आंदोलन किया। पनवेल महानगर पालिका की निष्क्रियता पर कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए प्रशासन पर दबाव बनाया। कामोठे सेक्टर 25 के प्लॉट नंबर 42 पर अवैध निर्माण चल रहा है, जिसके खिलाफ पहले भी लिखित शिकायत दी गई थी, लेकिन अब तक महानगर पालिका ने कोई ठोस कार्रवाई नहीं की, ऐसा आरोप शिवशाही सेना ने लगाया है। इस कारण स्थानीय जनता में भी असंतोष फैल रहा है और शिवशाही सेना ने चेतावनी दी है कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो वे सख्त आंदोलन करेंगे। खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये अनेक अवैध बांधकामं चालू आहेत, फार मोठमोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत, पण पालिकेचा त्याच्याकडे कोणत्या पद्धतीचा कानाडोळा आहे किंवा पालिकेला हे माहिती कसं नाही हा एक संशोधनाचा विषय आहे। तरी परंतु इथे एक बांधकाम एवढं मोठ्या प्रमाणात चालू होतं खांदेश्वर स्टेशनच्या समोरच्या बाजूला, आणि ते बांधकाम करत असताना त्या विकासकानं कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नाही हे आमच्याकडे पण माहिती आहे, कागदोपत्री माहिती आहे। आणि ते बांधकाम करत असताना सार्वजनिक मालमत्तेला जसं की पालिकेने नुकतंच बांधलेला नवीन गटार, फुटपाथ आणि तिथला रस्ता ह्याचे नासधूस केली, त्याची तोडफोड केली, म्हणजे त्याचा थोडक्यात तिथे अतिक्रमण करण्याचाच विषय होता। तो रस्ता त्या बांधकामामध्ये घेऊ इच्छित होता का हे मला सांगता नाही येणार आहे। तरी परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत आम्ही स्वतः निवेदने दिली होती, पण पालिकेने सदरच्या आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच वृत्तपत्रांना आणि तुमच्या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्याच्याविषयी बातम्या पसरल्या होत्या, तरीही पालिकेने त्याच्यावरती कारवाई केली नव्हती। म्हणून फक्त आज आम्ही लोकशाहीच्या मार्गाने, कायदेशीर मार्गाने, जर संविधानाच्या बाजूने आज आम्ही फक्त एक आंदोलन, इशारावजा आंदोलन केलं होतं की त्याच्यावरती आजच्या तारखेला काही करून गुन्हा नोंद झाला पाहिजे। तशा प्रकारचं आश्वासन आम्हाला पालिकेचे इथले जे अधिकारी होते, आत्ता सध्या उपस्थित होते कामोठा विभागामध्ये भंडारे साहेब, त्यांनी आमच्या समोरच पोलीस स्टेशनलाही पत्र तयार केलेलं आहे आणि ते आजच गुन्हा नोंद करून घेणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तरी परंतु आम्ही त्यांना इथं एक इशारावजा सूचना देऊ इच्छितो। आजचं हे आंदोलन फक्त थोडा इशारा देण्यासाठी आम्ही फक्त ठराविक पदाधिकारी जमलो होतो। त्यांनी आताही जर गुन्हा नाही नोंद केला ना, आता जरी आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न जर केला तर 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 7 जूनला ह्या पनवेल महानगरपालिका न भूतो न भविष्यते असा भला मोठा आंदोलन आम्ही इथे करू आणि ह्या पालिका अधिकाऱ्यांना त्या दिवशी आज जर गुन्हा नाही केला तर त्या दिवशी गुन्हा नोंद करण्यास भाग पाडू। आमची विनंती पालिकेला एवढीच आहे, बेकायदेशीर गोष्टी आहेत तुमच्या समोर घडत आहेत, अजूनही बरीचशी बांधकामं पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत, कामोठा शहरामध्ये आहेत, त्याची माहिती आम्हाला आहे, आम्ही ती पालिकेला पुरवलेलं आहे। आम्ही त्यांना त्याचा इशारा दिला आहे की तुम्ही ह्याही बांधकामावर कारवाई केली पाहिजे। जसं सर्वसामान्य माणसांना तुम्ही कारवाईचा बडगा उचलता, न सांगता न सूचना देता तुम्ही त्यांच्या अतिक्रमण असतील किंवा त्यांनी काही केलेलं धंदा व्यवसाय असेल उकडकून टाकता, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेलं बांधकाम पालिकेच्या डोळ्यात कसं आलं नाही हा संशोधनाचा विषय आहे। तरी परंतु आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे, त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजच त्याच्यावरती आम्ही गुन्हा नोंद करतोय आणि त्या गुन्ह्याची प्रत ते आम्हाला देणार आहेत। तसं जर नाही झालं तर मात्र 7 जूनला सर्वात मोठं आंदोलन ह्या पनवेल महानगरपालिकेवर होईल, ते शिवशाही सेनेचं होईल, एवढाच इशारा आज त्यांना आम्ही दिलेला आहे। महानगरपालिका प्रभाग समिती कामोठामध्ये भूखंड क्रमांक 42 सेक्टर 25 इथे अनधिकृतपणे खोदकाम केलं होतं। तर ते खोदकाम केलं असल्याकारणाने त्याला पालिकेमार्फत त्यांना वेळेस नोटीस वगैरे देऊन ते खोदकाम थांबवण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी फुटपाथवर जे कॅबिन टाकली होती ते त्या संदर्भात त्यांना नोटीस देऊन ते कॅबिन पण पालिकेमार्फत तोडण्यात आलं होतं। आता त्यांनी खोदकाम केलं असल्याकारणाने आम्ही तहसील ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला तसं कळवलं होतं की खोदकाम केलेलं आहे, त्याच्यावर आपल्यामार्फत व्यवस्थित कारवाई करण्यात यावी। पोलीस स्टेशनला आम्ही माहितीच तो पत्र दिलं होतं आणि तहसीलला आम्ही एक पत्र दिलं होतं त्या संदर्भात। तर आता आम्ही त्याच्यावर MRTP ॲक्टनुसार 1966 कलमान्वये आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि त्यासाठी याचे जन आंदोलन यांनी छेडलं होतं, तर आम्ही तो गुन्हा दाखल करतो। कधी दाखल होईल काय? आता माननीय सहाय्यक आयुक्त आमच्या यांनी ठाणेकर साहेबांनी पत्र दिलेलं आहे माझ्या नावाने, तर आता मी गुन्हा दाखल करण्यासाठी निघत आहे।